दहेगावची कावड यात्रा भक्ती, समाज प्रबोधन आणि ग्रामविकासाचा अनोखा संगम। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र पांडवदेवी शिवालय येथे भगवान महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, महाआरती तसेच गुरुपूजनाचा भक्तिमय सोहळा पार पडला। याच पवित्र वातावरणात जय भोले भक्त सेवा मंडळ दहेगाव आणि श्री पांडवदेवी कावड यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कावड यात्रा 2026 च्या नियोजनाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला। बैठकीत यंदाच्या कावड यात्रेच्या सर्वांगीण नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शिवभक्त नोंदणी फॉर्म, देणगी पावती पुस्तिका, आकर्षक बॅनर तसेच यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी शर्टचे अनावरण करण्यात आले। यंदाची कावड यात्रा 23 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली। कार्यक्रमानुसार 22 ऑगस्ट रोजी दुपारी श्री क्षेत्र सोनामाता मंदिर देवसंस्थान येवती डोमाघाट येथे सर्व शिवभक्त एकत्र येणार असून 23 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर आई सोनामातेची आरती व कावड यात्रेला प्रारंभ होईल। त्यानंतर 24 ऑगस्टच्या श्रावण सोमवारी श्री पांडवदेवी शिवालय येथे पवित्र जलाभिषेक, महापूजा आणि महाप्रसादाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे। यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य कावड झाकी, शिवभक्तांसाठी विशेष टी शर्ट आणि समाज जागृतीचा व्यापक संदेश। यात्रेदरम्यान भक्तीबरोबरच स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि ग्रामविकास या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा पर्यावरण संवर्धनाचा संदेशही गावोगावी पोहोचविण्यात येणार आहे। कावड यात्रा समितीने वडकी, करंजी, दहेगाव, कुंभा, आष्टोना, किन्ही जवादे, अडणी, बोरी तसेच परिसरातील सर्व युवक, शिवभक्त, भजनी मंडळे, वारकरी मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेचे यश वाढवावे असे आवाहन केले आहे। बातमी संकलन अमोल सांगानी, वडकी, राळेगाव। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।